नमस्कार. काल महाराष्ट्रानं एक ऐतिहासिक सोहळा अनुभवला. दोघंही भावांची भेट झाली. आयुष्यभर आम्ही देखील लहानपणापासून ठाकरी भाषाच ऐकतो आहे आणि ठाकरी संस्कारच आहेत. म्हणून हा ठाकरी सल्ला, बिलकुल शहाणपणा करायचा नाही. आता तुमच्या दोघांच्या वैयक्तिक ज्या काही समस्या होत्या त्यामध्ये 20 वर्ष साधारणतः मराठी माणूस, मराठी संस्कृती भरडल्या गेला. इतर पक्षांनी त्याचं खोबरं केलं, त्याच्यात गूळ टाकला आणि त्याचा सत्तेचा प्रसाद सगळ्यांनी आपसात वाटून घेतलेला आहे. आता मात्र बिलकुल ही दूरी किंवा हे अंतर वाढलं गेलं नाही पाहिजे आणि याकरता आता त्याच्याहून जास्त प्रयत्न केले जाणार आहेत. राजकीय नेते बाकीच्या गोष्टी त्या तर होतीलच, मीडियावाले देखील जास्त भाडोत्री काम करतील. आणि हो, एक जवळ राहणाऱ्यांना देखील सल्ला, कृपा करून दोन्ही साहेबांच्या कानात जाऊन जाऊन फार जास्त मुतू नका. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आता यांच्यात अंतर निर्माण होईल असले फीडबॅक देणं बंद करा. दुसरी आणखीन महत्त्वाची गोष्ट मला म्हणावीशी वाटते की हा पक्ष केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, वैचारिक, सामाजिक जाणीवा वृद्धिंगत होऊन मराठी माणूस कसा भरभराटीने पुढे जाईल याचा विचार व्हायला पाहिजे. बघा, हा एक प्रेमाचा ठाकरी सल्ला आहे. माझी तुम्हाला काही सल्ला द्यावी एवढी क्षमता देखील नाही, पण जे 19 वर्षानंतर झालं ते पाहून खूप बरं वाटलं. पटलं ठीक आहे, नाही पटलं हरकत नाही. जय महाराष्ट्र.